नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तर दारू घोटाळ्या प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना आज 10वा समन्स बजावला होता, पण त्यांनी त्याला उत्तर दिलेले नाही, ज्यामुळे अखेरचे ईडीवरून त्यांना गुरुवारी 21 मार्चला रात्री अटक करण्यात आली. पण या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित होत आहे की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना अटक कशी झाली. तसेच मुख्यमंत्री पदावर व्यक्तीला अटक करण्याचे भारतीय नियम आहे का, असा प्रश्न देखील इथे उपस्थित झाला आहे. आणि भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिक हा त्यांच्या कायद्याच्या दृष्टीने सन्माननीय व्यक्ती आहे, मग तो पंतप्रधान असो किंवा मुख्यमंत्री. संविधानानुसार केवळ राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना त्यांच्या पदावर असताना किंवा त्यांच्या कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत अटक किंवा कोणतीही कायदेशीर कारवाईपासून ते सुरक्षित आहेत. तपास यंत्रणा काही नियम आणि बाबींचे पालन करून मुख्यमंत्र्यांना अटक करू शकते. तर भारतीय दंड संहितेनुसार कोणत्याही आरोपांची गुन्हे सिद्ध झाल्यानंतरच तो दोषी किंवा ठरतो. यासह दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत याबाबत वेगळा नियम आहे का? दिवाणी प्रकरणी संहितेअंतर्गत मुख्यमंत्र्याबाबतचे विशेष तरतूद करण्यात आले असून त्या अंतर्गत अटक करण्याचे वेगळे नियम आहे का? 135 अंतर्गत कोणत्याही मुख्यमंत्र्यांना अटकेपासून मुक्तता देण्यात आली आहे का? मात्र ही सूट केवळ दिवाणी म्हणजेच सिव्हिल प्रकरणामध्येच आहे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांवर कोणतीही प्रकरणाची फौजदारी गुन्हे दाखल झाल्याची ही सूट मिळणार नाही. अशी स्थिती मुख्यमंत्र्यांना फौजदारी गुन्हे दाखलासाठी अटक होऊ शकते. तर मुख्यमंत्र्यांना गुन्हेगारी प्रकरणात अटक करायची असेल तर सर्वप्रथम विधानसभा अध्यक्षाची मंजुरी घ्यावी लागेल. तर कलम 135 अन्वये मुख्यमंत्र्याच्या अटकेसाठी दिवसेंदिवस नियम असू शकतो. तर विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार असेल तर मुख्यमंत्र्यांना 40 दिवस आणि 40 दिवस संपल्यानंतरच करण्यात येईल. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.